राजकारण हे निवडणूक केंद्रित झाले आहे असे मत भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं। साने गुरुजी तरुण मंडळाने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते। यावेळी गडकरी बोलत होते। या प्रसंगी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे, श्रीमंत दगडूशेठ मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे, खासदार दिलीप गांधी, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, साने गुरुजी मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे, शहराध्यक्ष अनिल शिरोळे, माजी खासदार प्रदीप रावत, नगरसेवक विकास मटकरी, नगरसेविका मनीषा घाटे, श्रीनाथ भीमाले, हेमंत रासने, योगेश मुळीक, मेधा कुलकर्णी, संजय चितळे, सूर्यकांत पाठक आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी गडकरी म्हणाले, प्रत्येक कार्यकर्त्याने सामाजिक आणि विकासाचे कार्य करावे। समाजात मोठ्या प्रमाणात दुःख आणि दारिद्र्य आहे। सामाजिक दायित्वाने कार्य करणाऱ्यांची गरज आहे। राष्ट्रवाद, सुशासन आणि विकासाच्या कामांनी देशाची प्रगती होईल। देशाचा विकास करण्यासाठी राजकारणाची व्याख्या बदलण्याची गरज आहे। सत्तेभोवती फिरणारे राजकारण थांबवण्याची गरज आहे। नगरसेवक, आमदार, मंत्री, खासदार, पंतप्रधान झाल्याने देशाचे प्रश्न सुटत नाहीत। देशाची आर्थिक व्यवस्था बिघडली आहे। रेकॉर्ड ब्रेक महागाई आणि गरिबी वाढली आहे। देशाची ही अवस्था चुकीची अर्थव्यवस्था आणि भ्रष्ट कारभारामुळे झाली आहे। पुढील 50 वर्षांचा विचार करून आर्थिक धोरण आखण्याची गरज आहे। देशाला माहिती तंत्रज्ञान आणि बायोटेक्नॉलॉजीची गरज आहे। राजकारणाचा खरा अर्थ समाजकारण आणि विकासकारण आहे। समाजकारणात साने गुरुजी तरुण मंडळाचे काम उल्लेखनीय आहे आणि म्हणून राजकारणाची जी व्याख्या आजच्या काळात आहे ती बदलण्याची गरज आहे। पॉवर पॉलिटिक्स जे आहे, सत्ता करणं, तेच केवळ राजकारण बनलेलं आहे। नगरसेवक, आमदार आणि खासदार आणि मंत्री बनणं, मुख्यमंत्री बनणं आणि प्रधानमंत्री बनणं एवढंच काही आयुष्याचं खरं म्हणजे उद्दिष्ट असू शकत नाही। यावेळी तांबे म्हणाले, देशाला भाजपाची गरज असून भाजपचे वातावरण कौटुंबिक आहे। काही नागरिक स्वतःच्या फायद्यासाठी देशात विभक्त कुटुंब संस्था आणण्याचा प्रयत्न करत आहेत। देशाला समृद्ध करण्यासाठी कुटुंब व्यवस्थेची गरज आहे। नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन आणि नगरसेविका मनीषा घाटे यांच्या अहवालाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले।